मीरा भाईंदरचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या फेसबुकच्या त्या पोस्टवरून सध्या मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता यांना चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे। काल बुधवारी कोकण पदवीधर मतदारसंघाचं मतदान होतं। यावेळी नरेंद्र मेहता यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर आपल्या पत्नी समवेत हाताच्या बोटाची शाई दाखवत मतदान करा, मतदान करणे गरजेचे आहे। कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2024 साठी आम्ही आपलं मतदान केलं आहे। मतदानाचं कर्तव्य पूर्ण करून लोकशाही मजबूत करण्यासाठी आम्ही योगदान दिलं आहे। आपणही मतदान करून योग्य उमेदवार निवडा, अशी आशयाची पोस्ट होती। मात्र पालिका आणि आमदारकीच्या निवडणुकीत सादर केलेल्या शपथपत्रात नरेंद्र मेहता यांनी आपलं शिक्षण 8वी पास झाल्याचं लिहिलं होतं। त्यामुळे 8वी पास असलेल्या मेहता यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान केलं कसं, असा आश्चर्याचा सवाल उपस्थित करून ही पोस्ट समाज माध्यमांवर सध्या चांगलीच व्हायरल होतीये। त्यामुळे मेहतांवर सगळीकडून टीकेची झोड उठू लागली आहे। जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मेहतांवर केला जातोय। यावर नरेंद्र मेहतांनी मीडियाशी बोलताना, माझ्या पत्नीने मतदानाचा हक्क बजावला, कार्यकर्त्यांनी मला आणि माझ्या पत्नीला एकत्र फोटो काढण्यासाठी उभं केलं आणि बोट दाखवण्यासाठी सांगितल्यानं मी दाखवलं, मात्र कुठेही मी मतदान केलं म्हटलं नसल्याचा दावा नरेंद्र मेहता यांनी केला है। बहुत बार हम चुनाव के समय ऐसा पोस्ट करते विक्ट्री का, बहुत बार मतदान किया कि नहीं किया ऐसा हम पोस्ट करते। किसी ने छापा है, धीरज नाम के व्यक्ति ने, हमने ग्रेजुएट कॉन्स्टिट्यूंसी का वोट किया। ग्रेजुएट का वोटिंग इस उंगली से नहीं दिखाया जाता है। ग्रेजुएट का वोटिंग जो होता है उसका निशान होता है वो राइट हैंड पे होता है। सब बातों को सच ना समझे, इनके जैसे लोग हमेशा बदनाम करने का काम करते। ये निशान जो दिख रहा है ये लोकसभा का चुनाव का अभी भी लाइन है एग्जाम्पल। तो ऐसे बेवकूफ लोगों से आप सावधान रहे। ये पेड वर्कर है, किसी के कहने पे ये न्यूज करते। ऐसे लोगों से एक बार नहीं 10 बार सावधान रहिए।